केला मंग लागे वाडा मनुष्य याचा किंवा मानव याचा. हा अहो 84 लक्ष युनी त्याची 83,99,999 युनी फिरून 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 यावं लागतं तेव्हा हा मानव देह का त्याचं भजन करूया आपण. पण आपली लोक त्याचं भजन करत नाही. भजन करत नाही आपली लोक त्याने करत नाही. आपला देह बना किती दिवस झालं इथं भजन आला आवाज आमचं रोज भजनाला येतो रोज कंटिन्यू 7 दिवस झालं एकही दिवस झाले नाही. चला बाबा बाहेरचं भजनी मंडळ येऊ न येऊ नाही आलं की आपलं स्वतः भजन म्हणजे भजन केलं पाहिजे. अहो हा देह त्याच्यासाठी दिलाय भजनाचा देवे दिला देह भजना गोमाटा तो या झाला पाटावाली भजन करण्यासाठी दिलाय मला. हा आणि 3.5 आता शरीर दिले कशासाठी त्याचं भजन करण्यासाठी दिले. मी तर म्हणतो बाबा तुम्ही रोज 5 मिनिटं फक्त रामकृष्ण आले 5 मिनिटं फक्त ज्ञानेश्वरीच्या 5 होत्या आणि 5 मिनिटं फक्त तुकोबाराच्या गाठीच्या एवढंच करावं. उरलेले 23 तास 45 मिनिटं तुमच्याच मालकीचे 15 मिनिटं याच्यासाठी द्या. पण लोक देत नाही लोक देत नाही. हा मला तर आबा असं वाटतं नाही का मला तर असं वाटतं देवाची ना काही चूक झाली होती एक चुकी देव काय तर मला आतापर्यंत बरं चाललं होतं तू सांगत होता पण देवाच्या चुका काढायला लागल्या कसं काय व्हायचं. पण आबा देवाची चूक झाली बरं काय झाली सांगू का काय झाली देवाची चूक. देवाने जो एवढं हे शरीर दिलं ना फुकट दिले आपल्याला फुकट नाही पैसे घ्यायला पाहिजे. याची किंमत कळाली असती मला याची किंमत कळाली असती मला. आपल्याला फुकटची किंमत कळत नाही विकत दिलेलं तुम्हाला एक उदाहरण सांगू जातो. आपल्या रोजच्या जीवनात एक वाटसरू होता वाटसरू आणि तो वाटसरू एका रस्त्याने जात असताना एक आपला पिसे गावात आला. आता पिसे गावात आल्याच्या नंतर त्याला एक तहान लागली तर तहान लागल्याच्या नंतर त्या आबांचं घर दिसलं. आबांच्या घरी गेल्यानंतर तो गेला ना आबा आपल्या घरात होते ना आबांना म्हणला आबा पाणी प्यायचं मला. आता मला असं वाटतं की बाबा आपल्याकडे अजून तरी पाण्याला आबा कोण नाही म्हटलं नाही. हा कोणी पाण्याला नाही म्हटलं. आता एवढा आम्ही आज 7 दिवस आलोय आबा म्हणतात कुठं जिथं काय नाही मिळेल मला येऊन मला मी देतो. नाव्याला सांगून ठेवले बाबा तू पोरं कुठं आली तरी केस काप काही कर. दुकानदाराला सांगून गेले पोरांना काही लागू दे की तू पोरांना निघून दे. आपण पुन्हा नाही ना आपण पाहुण्याचा विचार करणारी माणसं जीवन घालून घालायला सांगते. पाण्याला तरी अजूनपर्यंत कोणी नाही म्हटलं नाही. मग तसं वाटतो आपला आबांच्या घरी आला ना आबांना म्हणतो आबा मला पाणी देते. आता आबांनी 4-5 किलोमीटर वरून पाणी आणलं होतं. तसं आपल्याकडे उन्हाळ्यात दुष्काळ असतो किती दुष्काळ असला तरी आपण पाण्याला हाणाला कधी नाही म्हणत नाही. आता आबांनी 4-5 किलोमीटर वरून येऊन हाणा आणलाय. मग ते वाटसरून म्हणलं बाबा मला पाणी प्यायचे. आता पाणी प्यायचं म्हणजे आबांनी घरात दिले तांब्या भरला 1 लिटरचा